घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया। हरे नामा कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। आनंदे निर्भया सुबलते ठाई, आनंदे निर्भया सुबलते ठाई, सुख दुःख नाही चाड आम्हा। आणि कसा यास न करीन दरी आस, होईन उदास सर्व भावे। हरे नामा कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। हे मोक्षा मागरी कामारी ते दासी, हो सांगोईसी तुका म्हणे। हरे नामा कीर्तन संताचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी। गजानन भूतं गणादि सेवितं, कपित जम्बोफल चारु भक्षणं। उमा सतं शोक विनाशकारकं, नमामि विघ्नेश्वर पाद पंकजं। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा। नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा। नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू पांडुरंगा करू व्रतवर, दुसरे चरण सता दिया। प्रथम
कृपा करू प्रथम नमन दुसरे चरण सळताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञान देवा नमो ज्ञान राजा नमो ज्ञान सिंधू सका पूर्ण माझा मती मंद ते ज्ञानदाता दिनाचे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजव मागत तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमत्ता मुरिष्टम वातात्मजमवानरायुक्त मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपदे शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणे वासरास पेट निलये सरस्वती नमोस्तुते श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोये दीजिए श्री वृंदावन का वास श्री राधा मेरी माता पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणों में कोटि कोटि प्रणाम विठल विठल महिला मंडळ सर्वांनी थोडं थोडं समोर सरका। सर्व महिलांना विनंती आहे थोडं थोडं पुढे सरकून बसावं। जात होतो पण आता नाही विठाला 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 घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबागा यांचा 5 चरणाचा असा उत्कृष्ट अभंगाच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे। आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबागा मी परत जन्माला येईल म्हणतात। घेईन मी जन्म याजसाठी देवा आम्ही परत जन्म घेणार बाबा पण कशासाठी तुझी चरण सेवा साधावया भगवान परमात्म्याची सेवा साधण्याकरिता भगवान परमात्म्याची सेवा साधण्याकरिता जगद्गुरु तुकोबागा म्हणतात आम्ही परत जन्माला येईल। काही साधक मंडळीने तुकोबागाला प्रश्न केला तुकोबागा भगवान परमात्म्याची सेवा साधणार पण कोण्या पद्धतीने अभंगाचं दुसरं चरण हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी रात्रंदिवस आम्ही भगवान परमात्म्याचं भजन करणार संताची सेवा करणार आणि घालू लोटांगण महाद्वारी थोडा इको कमी करा आवाज द्या अशा पद्धतीने भगवान परमात्म्याची सेवा साधणार। सेवा साधत असताना आनंदे निर्भय आसोबल ते ठाई सुख दुःख नाही चाड आम्हा भगवान परमात्म्याची सेवा केल्याच्या नंतर महाराज रात्रंदिवस आनंद प्राप्त होतो सुखाची आठवण येत नाही दुःखाची आठवण येत नाही पण सेवा करत असताना बाबा ऐका देवानं आम्हाला हेच द्यावा म्हणून कधी भगवान परमात्म्याची सेवा करायची नाही त्या पद्धतीनं सेवा केली महाराज उदास होताला आणि कसा यासन करीन दरी आसन होईन उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी मोकळ्या मनानं देवाची सेवा केल्याच्या नंतर मोक्ष प्राप्त होतो। मोक्षाम्मा घरी कामागे ते दासी मोक्षाम्मा घरी कामागे ते दासी होय सांगो ऐसे तुका म्हणे हरिनाम कीर्तन संताचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी विठ्ठल विठ्ठल अशा पद्धतीने अभंगाचा सगळ अर्थ झाला।
अभंगाच्या भूमीकडे वळण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा, सालाबाद प्रमाणे चालत असलेला भव्य आणि दिव्य अखंडनाम सप्ताह सप्ताहातील आजचा 5वा दिवस आणि 5व्या दिवसाची कीर्तन पुष्प सेवा माझ्या बालकाकडे असून मला ज्यांनी आमंत्रित केलं, सर्व सप्ताहाची कमिटी बसली, कमिटी मार्फत मला ज्यांनी फोन केला, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे खिल्लारे साहेब यांनी फोन केला आणि म्हणले, मुकुंद महाराज परभणीमध्ये चोंडेश्वरी मंदिरात सप्ताह सुरू होतोय, तुमचा कितवा दिवस घालायचा? म्हणलं 10वा सोडून कितवा घाला, त्यानं 5वा घातला. त्याकरिता त्यांचे मनपूर्वक आभार. सुरुवातीला म्हणले, बाबा कीर्तन करता का? म्हणलं करता का म्हणजे साक्षात जगाच्या मालकानं मला कीर्तन करायचं काम वाटून दिलंय. मला कीर्तन करायचं काम आहे, पकवाद्याला पकवाद वाजवायचं काम आहे, टाळावाल्याला टाळं वाजवायचं काम आहे, मायकावाच्याला प्रमाण म्हणायचं काम आहे, विनेकरी बाबाला विना घ्यायचं काम आहे, सिस्टीमवाल्याला सिस्टीम लावायचं काम आहे, चोपदागाला सगळीकडे ध्यान द्यायचं काम आहे, शूटिंग वाल्याला शूटिंग लावायचं काम आहे, आणि खाली बसणाऱ्याला फक्त जेवायचं काम आहे. कीर्तनामध्ये बसलं की मोकळ्या मनानं हातानं टाळी वाजवायची, मुखानं भजन करायचं. पण तुकोबा काय म्हणतात, काही लोक कीर्तनात येतात, महाराजाच्या पुढे येऊन बसतात, पण टाळी वाजवायला लाज वाटते. वाजवेता टाळी लाज वाट, हे हातावरी हात टाकून या, हातावरी हात टाकून या फळी, हे वाजविता टाळी लाज वाटे, वाजविता लाज वाटे. असं तुकोबा काय म्हणले, लोक कीर्तनात येतात, महाराजाच्या पुढे येऊन बसतात. कसं बसतात? हातावरी हात टाकून या फळे, वाजविता टाळी लाज वाटे. हाता वाट टाकतात पण टाळी वाजवायला लाज वाटती. आता खरं सांगा, माणसाला लाज वाटली पाहिजे, पण कुठं बसतो का नाही तुमच्या इथं डाव? पप्याची माय सगळ्या गावात याला हांती, पण सकाराम तात्या काही सापडत नाही. अशा जागेवर लोक पत्ते खेळायला जातात. तिकडे जाताना लाज वाटली पाहिजे, दारू प्यायला जाताना लाज वाटली पाहिजे, आणि मटका लावायला जाताना काय वाटली पाहिजे बाबा? लाज. पण तिकडे वाटत नाही. वाजविता टाळी लाज वाटे. पण मी या मताचा माणूस आहे बाबा. पाहुण्यानं च्याच्या गोटाला, बाईनं कुकाच्या बोटाला, आणि महाराजानं पाकिटातल्या नोटाला कधी लाजायचं नाही. असं टेन्शन फ्री राहिलं पाहिजे. सुंदर सप्ताहाचं नियोजन आहे. 5व्या दिवसाची सेवा माझ्या पामगाकडे. आणि ज्यांनी आज मला वटीमध्ये घेण्याचा कार्यक्रम केला, म्हणजे ज्यांनी माझं आज सौजन्य घेतलं, आपल्याच गावातील यजमान बालाजी नारायणराव सोनटक्के, एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्यांना सुद्धा धन्यवाद. तसेच या कीर्तनामध्ये ज्यांची आज मृदंगाची साथ आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य, बोलताना विको कमी करा, माझे जीवलग मित्र आवाज द्या, राजेभाऊ महाराज देशमाने, ते सुद्धा उपस्थित आहेत कीर्तनासाठी. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. एकदा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्यांना सुद्धा धन्यवाद. तसेच या कीर्तनामध्ये ज्यांची आज गायनाची साथ आहे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे राजेभाऊ आबा काळे असतील, खिल्लारे साहेब असतील, तसेच माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे घाटूळ साहेब आहेत. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य ज्यांच्या मुखामधून तुम्ही चाल ऐकली, असे माझे जीवलग मित्र पवनदादा सातेगावकर, ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भानुदास महाराज, तसेच माझ्यासोबत आलेले माझे वडील राजेभाऊ महाराज गात, त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. गोड चोपदार सुद्धा उपस्थित आहेत. चोपदाराचे सुद्धा मनपूर्वक आभार. गोड साऊंड सिस्टीम तुम्हाला सुद्धा धन्यवाद. फक्त शेवटपर्यंत युवस गेअर टाकू नका म्हणजे बस झालं. अशा पद्धतीनं गोड साऊंड सिस्टीम तुम्हाला सुद्धा धन्यवाद. तसेच या कीर्तनामध्ये विशेष उपस्थिती माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे मनोहर दादा पांचाळ, ते सुद्धा उपस्थित आहेत. तसेच माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे चट्टे महाराज सुद्धा उपस्थित आहेत. तसेच आमचे कराळे बाबा सुद्धा उपस्थित आहेत. तसेच उत्तम काका धर्मापुरीकर, ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. तसेच सर्वजण श्रोते मायबाप तुम्ही सुद्धा उपस्थित. आता सगळ्याचं नाव घेणं काही शक्य नाही, म्हणून सगळ्याचं नाव एका उखाण्यामध्ये घेतो. पांडुरंगाच्या चरणी फुल वातो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फुल वातो वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेतो माऊली ज्ञानोबाचा मान राखून. विठाला 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 विठाला. ऐका दादा, गोड सप्ताहाचं नियोजन केलंय. ज्यांनी या सप्ताहाचं नियोजन केलं, धन्य माता पिता तयाची. आता खरं सांगा, मुलं बाळ जन्माला आले पाहिजे. सप्त्याचं नियोजन करणारे मुलं बाळ जन्माला आले पाहिजे. बघा, सप्त्याचं नियोजन केलं पाहिजे बाबा. पण का करायचं? दवाखान्यामध्ये दुखत म्हणून जायचं का पैसे जास्त झाले म्हणून? दुखत काय दुखत? कोणाचं पोट दुखत, कोणाची पार दुखती. दुखत म्हणून दवाखान्यात जायचं. तसंच आहे, 2 पैसे चाळाचे झाले म्हणून कधी सप्ताह करायचा नाही. माणसामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावा
म्हणून सप्त्याचं नियोजन केलं पाहिजे. काही साधक मंडळी तुकोबागाकडे गेले. तुकोबागाय रात्रंदिवस तुम्ही संसाराचा त्याग केला, भजन केलं, नेमकं तुमच्यात परिवर्तन झालं काय? शुद्ध चोकाळलेच फटिका जैसे. हे महाबळे मन होते जे गाजले, महाबळे मन होते जे गाजले, शुद्ध चोकाळले फटिका जैसे. तुकोबागा म्हणतात आमचं मन बाबा गंजलेलं होतं, महाबळे मन होते जे गांधले, शुद्ध चोकाळलेच फटिका जैसे. मन आमचं गांजलेलं होतं बाबा, पण आज शुद्ध झालं कशानं? जीवे गोड तीन अक्षगाचा रस अमृत जयास फिके पुढे. भजन केलं म्हणून परिवर्तन झालं. परिवर्तन होण्यासाठी सप्ताह केला पाहिजे. ज्यांनी या सप्ताहाचं नियोजन केलं धन्य माता पिता तयाची. मुलं बाळ जन्माला आले तर सप्त्याचं नियोजन करणारे असावा, नाही तर नाही झालेले बघे. आता खरं सांगा, मुलं बाळ भरपूर पाहिजेत का एकच पाहिजे? एकच. पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आता तसं नाही, पुत्र व्हावा ऐसा गुंडा आणि बाप दिसला की घालतो धोंडा. संघच आहे महाराज. असे मुलं बाळ होता कामा नाही. कबीरदास महाराज देवाला म्हणतात, देवा आम्हाला सुद्धा संतती पाहिजे, पण चांगली पाहिजे, आणि ती जग वाईट निघली तुमची नामची गाठ आहे. खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी. ये खबर 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 लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी. ये खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी. हाँ खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. ये खबर 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 लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, नहीं तो होगी तेरी मेरी. हरी खबर लेना मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, खबर नहीं तो होगी तेरी मेरी, खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी. खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, नहीं तो होगी तेरी मेरी. हरी खबर 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 लेना मेरी, हरी खबर लेना मेरी नहीं तो होगी तेरी मेरी, 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 नहीं तो होगी तेरी मेरी 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 तेरी मेरी तेरी मेरी. वा वा वाजवा टाळी एकदा सगळ्यासाठी महाराज. हा मस्त माहोल जमलाय. आणि कीर्तन गंगाला सुद्धा सगळे ध्वगनात असले की कीर्तन गंगत आहे बाबा. कीर्तन कधी गंगत आहे तुम्हाला सांगतो. कीर्तन गंगायचं म्हणलं की सांगणारा ध्वगनात पाहिजे, वाजणारा ध्वगनात पाहिजे, म्हणणारे ध्वगनात पाहिजेत, साऊंडवाले ध्वगनात पाहिजेत, आणि ऐकणारे सुद्धा ध्वगनात पाहिजे, मग कीर्तन गंगत आहे. जेवण्याची मजा कधी? गावगान गाईचं दूध असावा, बाजऱ्याची भाकर असावा, आणि तोंडी लावायला ठेसा. खाचं कसं कळत आहे मग जेवणाची मजा बाबा. प्रवासाचा आनंद कधी? गाडी चांगली असावा, रस्ता चांगला असावा, प्रवासी चांगली असावा, आणि ड्रायव्हरनं भिंगरी पेलेली असावा. नाही दादा, ड्रायव्हर सुद्धा ध्वगनात पाहिजे. कीर्तन चांगलं व्हायचं म्हणलं की सगळेजण ध्वगनात पाहिजेत. महिला मंडळ, भाजी चांगली करायचं म्हणलं की 3 गोष्टीची फोडणी बसली पाहिजे. कशा कशाची? तेलाची, मावग्याची, जिऱ्याची. एकदा फोडणी चांगली बसली की भाजी चांगली होती, आणि एकदा फोडणी करपली डबा बघ मसाला चव नाही कशाला. पहिल्या काळात चपाती फुगायची. काय फुगायची बाबा? चपाती.
आता चपाती फुगन आता कागनागीन फुगायली कामून फुगतीन कामून नाही मिळत नाही आतापर्यंत नुसतं ऐकत होता आता अनुभव आलो काय सांगाव तुम्हाला विठाला विठाला ऐका विषय चालला काय कीर्तन गाण्याचं म्हणलं की 3 गोष्टीची फोडणी आणि एकदा फोडणी बसली शिव ब्रह्मरसा आवडीने टाळ घोष शेव ब्रह्मरस आवडीने चला विषय चालला काय बाजूला गेलो कुठून खबर लेना मेरी नाही तो होगी तेरी मेरी मुलगा सुद्धा पाहिजे तर बाबा चांगला पाहिजे सप्त्याचं नियोजन करणारा असला पाहिजे गोड सप्ताचं नियोजन केलंय धन्य माता पिता तयाची या ऐका आज सप्ताचा 5वा दिवस आपण घेतलाय 5 चरणाचा तुकोबा गाय आजच्या भागामधून म्हणतात मी परत जन्माला येईल 2 प्रकारच्या भक्ताचं वर्णन तुकोबा गाय आजच्या भागामधून करतात खरं बघितलं तर भक्त ज्ञानोबा गाय सांगतात पाये पा शरीराची आगावा जया लागी आले पांडवा तो कार्या तू आगवा सांडोनिया ज्ञानोबा गाय प्रकार सांगतात बाबा भक्ताचे 4 भक्तीचे प्रकार भागवत कथेमध्ये सुद्धा सांगितले बाबा श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वदनम दास्य सख्यमात्म निवेदनम 9 प्रकारची भक्ती सुद्धा बाबा सांगितली पण आजच्या भागामधून तुकोबा गाय 2 प्रकारच्या भक्ताचं वर्णन करतात 2 प्रकारचे भक्त कोणते ऐका पहिला भक्त सांगितला श्रीमंत भक्त आणि दुसरा भक्त सांगितला बाबा दारिद्र्य भक्त आता श्रीमंत कोणाला म्हणायचं ज्याच्याकडे कडक कपडे 4 व्हीलर गाडी बसायला चांगला बंगलाय आणि गळ्यामध्ये हातामध्ये सोनं आपण त्याला काय म्हणतो बाबा सगळ्यात श्रीमंत भक्त म्हणतो आणि भिकारी कोणाला म्हणतो ज्याचे 2 टायमाचे जेवणाचे वांदे त्याला आपण भिकारी म्हणतो पण तुकोबा गाय अगदी वेगळी व्याख्या करतात तुकोबा गाय म्हणतात इंद्राचा अमरत्व आहे पण जीवाला समाधान नाही आसोनी इंद्राची संपत्ती पगे समाधान नाही चित्ते इंद्राचा अमरत्व पण जीवाला समाधान नाही तुकोबा गाय म्हणतात त्याच्यावानी भिकारी कोणी नाही 2 टायमाचं जेवायला भेटत नाही पण कधी बी हसायले त्याच्या एवढा श्रीमंत भक्त कोणी नाही बाबा खायला भेटत नाही पण कधी बी समाधानी आहे सगळ्यात श्रीमंत भक्त बाबा तो झाला पण आजच्या भागामधून तुकोबा गाय 2 प्रकारचे भक्त सांगतात ऐका तुकोबा गाय श्रीमंत भक्त आहेत का दारिद्र्य भक्त आहेत बोला कोण आहेत तुकोबा गाय व्यावहारिक दृष्टीने बघितलं तर तुकोबा गाय दारिद्र्य भक्त आहेत ते स्वतः वर्णन करतात आम्ही सदैव सुडकी जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके मुत्री राखते तुकोबा गाय म्हणतात आम्ही सदैव सुडके जवळ येता चोर धाके जाऊ पुढती भिके मुत्री राखते तुकोबा गाय म्हणतात व्यावहारिक दृष्टीने बाबा आम्ही दारिद्र्य आहेत पण पारमार्थिक दृष्टीने तुकोबा गाय श्रीमंत भक्त आहेत का हो दादा कारण तुकोबा गाय एके ठिकाणी सांगतात काय सांगो गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना तुझ क्षण क्षणा ध्यात असे तुकोबा गाय म्हणतात जन्माला येताना दुःख आहे तरी तुकोबा गाय आजच्या भागामधून म्हणतात मी जन्म घेईन अभंगाचं प्रथम घेईन मी जन्म याच्यासाठी देवा घेईन मी जन्म याच्यासाठी देवा
नमी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया असं वाटायले खिशात हात घालावा आणि पवन मागायला 500 रुपये द्यावा पण ते मग घेत नाहीत बाबा ऐका विषय चालला काय घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया आता आपल्याला मुद्दा बघायचा आहे तुकोबागाय व्यावहारिक दृष्टीने बाबा दारिद्र्य आहेत पण परमार्थिक दृष्टीने तुकोबागाय श्रीमंत भक्त आहेत का हो दादा ऐका तुकोबागाय म्हणतात काय सांगो गरिबीची यातना जन्माला येताना दुःख आहे असं कोण म्हणलं बाबा तुकोबागाय आणि तेच तुकोबागाय म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा पण कशासाठी तुझी चरण सेवा साधावया भगवान परमात्म्याची सेवा साधण्याकरिता आम्ही जन्म घेणार म्हणून माझे तुकोबागाय परमार्थिक दृष्टीने बाबा श्रीमंत भक्त आहेत अहो जन्मालाच येताना दुःख आहे असं नवल नाही बाबा ऐका सगळ्या बाजू बघितल्या तर बाबा सगळ्या दुःखाच्याच आहेत ज्ञानोबागाय म्हणतात जन्माला येताना एवढं दुःख आहे गर्भामध्ये काय सिमेंट कॉन्क्रीटचा बंगला नाही एसी नाही फॅन नाही तकव्या नाही गादी नाही ज्ञानोबागाय गोड सांगतात विष्टाले पचौकडे नाकी तोंडी कुमे किडे गर्भवासीचे कष्ट गाडे पुन्हा पुढे सांगेल त्या गर्भोदरीची व्यथा नेनती माता ने पिता तेत नाही कोणी सोडविता जीवाची व्यथा जीव जाणे ज्ञानोबागाय म्हणतात जन्माला येताना गर्भामध्ये बाबा सगळं दुःखच आहे गर्भी दिला दंड गर्भी दिला दंड गर्भी दिला